जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये परिसर अभ्यास इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकातील काही प्रश्न पाहणार आहोत. तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आगामी टी परीक्षेमध्ये हमखास या संदर्भात प्रश्न असणार. तर बघूया आपण पहिला प्रश्न. महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, श्री चक्रधर स्वामी यांनी जनतेला कोणता संदेश दिला? तर समतेचा संदेश या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांनी दिलेला होता. पुढचा प्रश्न आहे, श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनावरील ग्रंथ कोणता? तर लक्षात घ्या, ग्रंथ खूप वेळेस आलेला परीक्षेमध्ये. लीळा चरित्र हा ग्रंथ श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनावरील ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न आहे, लीळा चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर माहीम भट्ट यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. कोणता? लीळा चरित्र. पुढचा प्रश्न बघूया आपण. पाचवा प्रश्न आहे, भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार करणारे संत कोणते? तर संत नामदेव महाराज यांनी, लक्षात घ्या, भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केलेला दिसून येतो आपल्याला. पुढचा प्रश्न आहे, उत्तर भारतात संचार करताना हिंदीतून पदे लिहिणारे संत कोणते? संत नामदेव महाराज. लक्षात घ्या, एक महत्त्वाचे संत या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील जे की कीर्तन परंपरेचे आद्यप्रवर्तक म्हणून सुद्धा आपण संत नामदेव महाराज यांना लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, संत नामदेव महाराज यांची पदे कोणत्या धर्मग्रंथात आहेत? किंवा बघा, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की कोणता धर्मग्रंथ आहे जो की शीख धर्माचा? तर लक्षात घ्या, गुरु ग्रंथ साहिब. गुरु ग्रंथ साहिब. गुरुमुखी लिपी ही महत्त्वाची गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथाची लिपी आहे. तर यावरती प्रश्न खूप वेळेस येऊन गेलेला परीक्षेमध्ये मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांनी जनतेला कोणती शिकवण दिली? तर बंधुभावाची शिकवण या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जनतेला दिलेली होती. पुढचा प्रश्न, संत नामदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कार्याची परंपरा पुढे चालविणारे संत कोणते? तर लक्षात घ्या, संत एकनाथ महाराज असणार आहेत. प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे अशा स्वरूपाचा. तर संत एकनाथ महाराजांनी संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कार्याची परंपरा पुढे चालविलेली होती. मित्रांनो, आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्याला परिसर अभ्यास टी पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळतील. आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, यापूर्वीच्या 2 वेळेस क्वालिफाय असण्याचा अनुभव पूर्णपणे वापरून मी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर बघूया आपण पुढचा प्रश्न 10वा. प्राणीमात्रावर दया करा किंवा प्राणीमात्रावर दया करणे. बघा, एक महत्त्वाचं तत्व कोणाच्या जीवनाचं होतं किंवा कोणत्या संतांनी प्राणीमात्रावर दया करा असा संदेश दिला? तर संत एकनाथ महाराज. लक्षात घ्या, या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची भारूड, गवळण ह्या महत्त्वाच्या रचना सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेल्या आहेत. भावार्थ रामायण असेल संत एकनाथ महाराजांनी लिहिलेलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संत एकनाथ महाराजांनी लोकांना कोणता संदेश दिला? तर हा संदेश सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. कोणताही उच्च नीच भेदभाव पाळू नका असा संदेश संत एकनाथ महाराजांनी दिलेला आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे, दासबोध मनाचे श्लोक या रचना कोणी केल्या? तर समर्थ रामदास स्वामी यांच्या या रचना आहेत. पुढचा प्रश्न बघूया, IMP असणारा मित्रांनो, बलोपासनेसाठी हनुमान मंदिरे उभारणारे संत कोणते? तर समर्थ रामदास स्वामी हे महत्त्वाचे आहेत, ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये हनुमान मंदिरे उभारण्याची एक चळवळच निर्माण केलेली पाहायला मिळते आपल्याला. तर 14वा प्रश्न आहे, समर्थ रामदास स्वामी यांनी किती हनुमान मंदिराची स्थापना केली? प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 11 इतके हनुमान मंदिरे या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे 15व्या क्रमांकाचा, जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना कोणी केली? तर लक्षात घ्या, या ठिकाणी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. समर्थ रामदास स्वामी. त्याचबरोबर महत्त्वाचं, गणपतीची आरती लिहिणारे सुद्धा कोण? तर समर्थ रामदास स्वामीच आहेत. लक्षात घ्या, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा
हा संदेश लोकांना कोणी दिला? संत तुकाराम महाराज. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी हा संदेश लोकांना दिलेला दिसून येतो. प्रश्न अशा स्वरूपाचे येतात आपल्याला परीक्षेमध्ये मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया आपण. कोणत्या संतांनी कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवून अनेक लोकांना कर्जमुक्त केले? तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी बघा हे एक महत्त्वाचं कार्य त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं होतं. त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न आहे, श्री चक्रधर स्वामी मूळचे कोणत्या ठिकाणचे होते? तर गुजरात या ठिकाणचे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन संत कोणते? तर एक म्हणजे लक्षात घ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि दुसरे समर्थ रामदास स्वामी. हे दोन संत छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन संत होते. पैठण येथील संत कोणते किंवा कोण होते? पैठण येथील जे काही बघा रहिवासी म्हणून ओळखले जाणारे संत, तर संत एकनाथ महाराज. पुढचा प्रश्न आहे 21वा प्रश्न असेल, संत नामदेव महाराज यांचे मूळ गाव कोणते? तर नरसी जे की हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे. समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कोठे आहे? खूप वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. सज्जनगड जिल्हा आहे सातारा. पुढचा प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. आळंदी या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं लक्षात घ्या. देहू, आळंदी, इंद्रायणी या नदीकाठी असणारी महत्त्वाची ठिकाणं आहेत मित्रांनो पुणे जिल्ह्यातील. त्याच्यानंतर 24वा प्रश्न आहे पुढचा, महत्त्वाचा असणारा हा प्रश्नसुद्धा. संत नामदेव महाराज यांची समाधी कोठे आहे? तर पंढरपूर या ठिकाणी संत नामदेव महाराज यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे? तर प्रश्न हा सुद्धा खूप वेळेस आहे परीक्षेमध्ये. तर लक्षात घ्या गंगाखेड जिल्हा आहे परभणी, जे की महत्त्वाचं गोदावरी नदीकाठी असणारे ठिकाण आहे गंगाखेड. आणि संत मुक्ताबाई यांची समाधी कोठे आहे? तर एदलाबाद, नवीन नाव आहे एदलाबादचं. मुक्ताईनगर जिल्हा आहे जळगाव या ठिकाणी संत मुक्ताबाई यांची समाधी. तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि परिसर अभ्यास किंवा बालमानसशास्त्र किंवा जे की आपलं सामाजिक शास्त्र दुसऱ्या पेपरमधील जे काय घटक आहे तसेच मराठी व्याकरण या संदर्भात माहिती घेण्यासाठी TETमध्ये आपल्याला नक्कीच क्वालिफाय करायचं आहे. या महत्त्वाच्या म्हणजेच की परीक्षेला क्वालिफाय केल्यानंतर टेटला आपल्याला त्या ठिकाणी पास करून चांगल्या मार्काने आपल्याला लवकरच एक शिक्षक बनायचं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त ऑथेंटिक अशी माहिती असणारं हे आपलं यूट्यूब चॅनल या ठिकाणी. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.